हिवाळ्यामध्ये खूपच थंडी असते आणि अशा वेळी मुलांचा हट्ट फक्त एकच की आम्हाला कोल्ड्रिंक्स हवंय, कुठला तरी ज्यूस हवाय. मग असे बाहेरचे ज्यूस पेले की मुलं खूपच आजारी पडतात. त्यांना खूपच कफ होतो, जे की लवकर विंटर सीझनमध्ये जात नाही. आणि हा ज्यूस जर आपण घरी त्यांना पौष्टिक आणि हेल्दी बनवून दिला तर ते अगदी खुश होऊन जातात. नमस्कार, मी ज्योतीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज मी इथं तुम्हाला डाळिंबाचा जिऱ्याच्या फ्लेवरचा ज्यूस करून दाखवणार आहे. अगदी हेल्दी आणि पौष्टिक, घरगुती, होममेड. तर हे बघा, मी इथं 2-3 डाळिंब घेतलेले आहेत. ती छान चिरून सोलून घेतलेली आहेत. तुम्ही बघू शकता, अगदी मस्त असे हे डाळिंब सोलून झालेले आहेत. अगदी क्लीन करून घेतलेले आहेत. आता मी थोडंसं यांना वॉश करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता, अगदी छानच डाळिंब आहेत. आता आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे, एक मिक्सरचा जार घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये सर्वात प्रथम तुमच्या आवडीनुसार साखर घालायची आहे. हे बघा, मी इथं 3 चमचे साखर घालणार आहे. वजनी प्रमाण म्हणाल तर अगदी 10 ते 12 ग्रॅमच्या आसपास. हे बघा, आता साखर छान बारीक करून घेऊया. सर्वात प्रथम साखर जर बारीक केली तर साखर या ज्यूसमध्ये राहणार नाही. साखरेचा अगदी व्यवस्थित बारीक चुरा होईल. आता याच्यामध्ये आपण हे डाळिंब घालूया आणि एक अर्ध्या चमच्याच्या आसपास मी इथं जिरं घातलेलं आहे. जिरं भाजून घ्यायचं आहे. आता हे सगळं मिक्सरमध्ये घालून छान प्रकारे बारीक करून घेऊया. हे असं आता हे सगळं व्यवस्थित बारीक करून झालेलं आहे. मी इथं 2च आईस क्यूब घातलेले आहेत आणि 1 पेला दूध घातलेलं आहे. वजनी प्रमाण म्हणाल दुधाचं तर एक पावशरला कमी, म्हणजेच 2.5 ग्रॅमला कमी 200 ग्रॅम. आता हे सगळं छान प्रकारे बारीक करून घेऊया. बघू शकता तुम्ही, याचा कलर किती चेंज झालेला आहे दुधामुळे. आता हे अगदी व्यवस्थित गाळणीने गाळून घेऊया. तुम्ही बघू शकता, हा ज्यूस मी गाळून एका बॉटलमध्ये भरलेला आहे. तर तयार आहे आपला होममेड जिऱ्याच्या फ्लेवरचा हा आपला डाळिंबाचा ज्यूस. एकदम हेल्दी, पौष्टिक आणि मुलंही इतकी खुश होऊन जातील की विचारूच नका. तर तुम्ही हा ज्यूस कधी बनवताय मला कमेंट करून नक्की सांगा आणि या विंटर सीझनला हा ज्यूस तुमच्या घरी नक्की बनवा. अगदी साधी सरळ सोपी रेसिपी आहे. तर तुम्हाला जर माझी ही ज्यूसची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि या विंटर सीझनला या ज्यूसचा आनंद आपल्या घरगुती साहित्यांमध्ये नक्की घ्या. अगदी कुठलेही ॲडेड कलर नाहीत, एकदम होममेड आणि चविष्ट. तोपर्यंत ज्यूस पीत राहा. धन्यवाद.